Hello friends, we are discussing about the graphical study of motion. We have to describe the motion of an object by using the graphical method. So there are two such graphs. First one is the position time graph and second one is the velocity time graph. Here the velocity time graph represents that the velocity of an object along the y-axis against time along the x-axis. Means if we represent if we plot the graph, it looks like the time on x-axis. Here O is the origin and on the y-axis here we take an velocity. Means या ठिकाणी मित्रहो आपल्याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे याच्या माध्यमातून साहाय्याने या ठिकाणी मोशनचा स्टडी करायचा आहे. दिलेल्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे ती या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे ग्राफचा वापर करून. ग्राफचा वापर करायचा आहे म्हणजे काय, तर यामध्ये व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये व्हेलॉसिटी ही वाय ऍक्सिस वरती आपण घेत असते आणि टाइम हा एक्स ऍक्सिस वरती आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे, दाखवायचा आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी एक सुरुवातीची कंडिशन आपण घेऊयात. पहिली कंडिशन अशी आहे, व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे, म्हणजेच मोशन जी आहे ती युनिफॉर्म आहे. म्हणजेच अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. मग या कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर दिलेल्या ऑब्जेक्टची मोशन ही कशी असेल, युनिफॉर्म असेल. मोशन कशी असेल, युनिफॉर्म. आणि युनिफॉर्म मोशन साठी आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर तो ग्राफ प्लॉट करत असताना व्हेलॉसिटी कॉन्स्टंट दिलेली आहे. आपण काही व्हॅल्यूच्या साहाय्याने तो या ठिकाणी रिप्रेझेंट करूया, प्लॉट करूया. ग्राफ प्लॉट करत असताना आपल्याला टाइम दिलेला आहे जो आपण सेकंड मध्ये घेऊयात आणि व्हेलॉसिटी जी आहे ती आपण या ठिकाणी मीटर पर सेकंड मध्ये घेऊयात. कशामध्ये, युनिट काय व्हेलॉसिटीचं, मीटर पर सेकंड. इथे आपल्याला दिलेला आहे टाइम हा 0 सेकंड आपण घेतलेला आहे. त्यानंतर टाइम हा आपण 10 सेकंड घेतलेला आहे. त्यानंतर टाइम हा या ठिकाणी एक्स ऍक्सिस वरती 20 सेकंड आपण घेतलाय. इथे 30 सेकंड घेतलाय आणि या ठिकाणी 40 सेकंड या पद्धतीने आपण टाइम घेतलेला आहे. आता आपण व्हेलॉसिटी जी आहे ती वाय ऍक्सिस वरती त्या ठिकाणी घेत आहोत. व्हेलॉसिटी इज अ डिपेंडंट व्हेरिएबल, दॅट्स व्हाय वी टेक ऑन द वाय ऍक्सिस अँड टाइम इज अन इंडिपेंडंट व्हेरिएबल, दॅट्स व्हाय वी टेकन ऑन टाइम ऑन द एक्स ऍक्सिस. सो हियर on the y-axis, first point represent or first coordinate represents that velocity is 10 meter per second, 20 meter per second, 30 meter per second आणि 40 meter per second या पद्धतीने आपण ती इन्क्रीजिंग व्हॅल्यूज त्या ठिकाणी त्याच्या रिप्रेझेंट करत आहोत. आपल्याला दाखवायचं आहे की दिलेला जो काही ऑब्जेक्ट आहे त्याची जी मोशन आहे ती कशी आहे, युनिफॉर्म मोशन आहे. आणि युनिफॉर्म मोशन मध्ये सर्वात महत्वाचा भाग आपल्या लक्षात येतो की व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असायला पाहिजे. मग जेव्हा टाइम हा 0 सेकंड एवढा आहे त्यावेळी त्या ठिकाणी दिलेल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करूयात 30 मीटर पर सेकंड. किती घेतलेली आहे, 30 मीटर पर सेकंड. नाउ टाइम इन्क्रीजेस, टाइम हा इन्क्रीज झालेला आहे, चेंज झालेला आहे टू 20 सेकंड, 10 सेकंड झालेला आहे. 10 सेकंड साठी आपण घेऊयात त्या ठिकाणी अगेन 30 मीटर पर सेकंड. अगेन फॉर 20 सेकंड that will be 30. Again for 30 second also 30 and lastly for 40 second the velocity is also a 30 meter per second. Now if we join these points, या ठिकाणी आपण हे पॉइंट जॉईन केलेले आहेत, जोडलेले आहेत एकमेकांना. आपल्याला ग्राफ जो आहे एक सरळ रेषा त्या ठिकाणी दिसत आहे आणि हे जे नेचर आहे ग्राफचं आपण अगोदरही पोझिशन टाइम ग्राफ मध्ये त्या ठिकाणी बघितलेलं होतं. त्याला आपण म्हटलेलं आहे
स्ट्रेट लाईन पॅरलल टू द टाइम ऍक्सिस. नेचर कसं आहे, स्ट्रेट लाईन पॅरलल टू द टाइम ऍक्सिस. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा जो दिलेला ग्राफ आहे, या ग्राफचं नेचर हे स्ट्रेट लाईन मिळालेलं आहे. याचा जर स्लोप आपण घेतला तर तो आपल्याला ऍक्सेलरेशन मिळत असतो. काय मिळत असतो? द स्लोप ऑफ द ग्राफ, velocity time graph represent the acceleration and that acceleration is equals to स्लोप काय असेल आपला, तर बघा यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे y2 मायनस y1 अपॉन t2 मायनस t1. म्हणजेच आपण घेऊयात dv अपॉन dt. काय घेणार आहोत आपण? dv अपॉन dt, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट, चेंज इन टाइम. सो दॅट ग्राफ शोज दॅट y2 and y1 आर इक्वल. इथे काय दिलेलं आहे, हा समजा y1 आहे आणि हा समजा आपला y2 आहे. दोघं कसे आहे? इक्वल आहे. जर दोन्ही इक्वल असतील तर त्यांच्यामध्ये 0 हा डिफरन्स दिलेला असेल आणि 0 ला आपण कोणत्याही क्वांटिटीने त्या ठिकाणी नंबरने व्हॅल्यूने डिवाइड केलं तरी आपल्याला आन्सर काय येईल? 0 येईल. म्हणजेच आपलं जे ऍक्सेलरेशन आहे ते काय असेल? 0 असेल. म्हणजे या ठिकाणी जर एखादा ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर त्याची त्या ठिकाणी असलेली ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळत असते. किती मिळत असते? 0. म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत नॉन ऍक्सेलरेटेड मोशन. काय म्हणणार आहोत? नॉन ऍक्सेलरेटेड मोशन. नॉन ऍक्सेलरेटेड मोशन आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय असेल तर व्हेलॉसिटी मध्ये बदल होत जाईल. या ठिकाणी व्हेलॉसिटी मध्ये बदल झालेला नाही, व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे. इथे आपल्याला इनिशियली 0 सेकंड साठी सुद्धा तेवढीच मिळालेली आहे आणि 40 सेकंड साठी सुद्धा तेवढीच, म्हणजे 30 मीटर पर सेकंड एवढी व्हेलॉसिटी मिळाली. ती कशी आहे? कॉन्स्टंट आहे. नाउ हियर फ्रॉम द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ वी कॅन फाइंड द ऍक्सेलरेशन एज वेल एज डिस्टन्स. या ठिकाणी आपण काय करणार आहोत? एरिया अंडर द ग्राफ. काय म्हटलेलं आहे? एरिया अंडर द ग्राफ इज रिप्रेझेंट द डिस्टन्स ऑर द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी या ग्राफच्या खाली असलेला जो एरिया आहे तो आपल्याला त्या दिलेल्या पार्टिकलने किती डिस्टन्स डिस्प्लेसमेंट केलेला आहे तो त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो. मग बघा यामध्ये याला आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो ओ, या पॉइंटला ए, बी आणि याला मी सी असं रिप्रेझेंट केलेलं आहे. मग जर समजा मी त्या ठिकाणी एरिया ऑफ ओ ए बी सी हा जर घेतला, काय घेतलेला आहे? एरिया ऑफ ओ ए बी सी, म्हणजे हा जो शेडेड पोर्शन आहे तो जर घेतला, ग्राफच्या खाली असलेला जो काही एरिया आहे, जे काही क्षेत्र आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळत असतं? डिस्टन्स त्या ठिकाणी मिळत असते किंवा डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी आपण मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी काढू शकतो. मग ते जर आपल्याला घ्यायचं असेल, या ठिकाणी आपण एरिया त्याचा घेत आहोत, म्हणजेच ओसी इंटू ओ ए आपल्याला घ्यायचंय. काय घ्यायचं आहे? ओसी इंटू ओ ए. आणि ओशी काय दिलेला आहे? along the y-axis velocity means OC is equals to velocity v and OA along x-axis we taken as a time. That's why OA is equals to small t means distance s or x is equals to velocity into time. So this is the graph for an object moving with constant velocity means non-accelerated motion. जेव्हा त्या ठिकाणी असेल तेव्हा ग्राफचं नेचर हे या पद्धतीने असेल. यामध्ये एकतर आपण स्लोप घेऊ शकतो, त्याचा स्लोप म्हणजेच त्या ठिकाणी त्या दिलेल्या ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन जे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आपल्याला असेल तर 0 मिळेल आणि डिस्टन्स जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जर काढायचं असेल तर एरिया अंडर द ग्राफ आपण घेतलेला आहे. नाउ फॉर velocity time graph for an accelerated motion. The second condition is velocity time graph for accelerated motion. There are 3 such graphs. First one is the velocity time graph
for an object moving with positive direction with constant positive acceleration, that is moving positive direction with constant positive acceleration. या ठिकाणी हा जो ग्राफ दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जात असताना त्या ठिकाणी आढळून येतो आणि त्याचा जो ऍक्सेलरेशन आहे म्हणजे ह्या दिलेल्या ग्राफचा जो स्लोप आहे तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. नाउ सेकंड जो काही ग्राफ आहे ऍक्सेलरेटेड मोशन साठी आपल्याला जो मिळालेला आहे यामध्ये डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह मिळते. कशी मिळत आहे, डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे परंतु जो काही ऍक्सेलरेशन आहे ते निगेटिव्ह आपल्याला मिळत आहे. कसं मिळत आहे, कॉन्स्टंट निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. आणि तिसरा जो आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन जी दिलेली आहे ती निगेटिव्ह आहे आणि दिलेला जो काही ऍक्सेलरेशन आहे तो म्हणजेच काय, याचा जो स्लोप आपल्याला मिळणार आहे तो निगेटिव्ह दिलेला आहे. ऍक्सेलरेशन कसं आहे या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणजे इन फर्स्ट ग्राफ हियर an object moving positive direction with constant positive acceleration. In second, an object moving in positive direction with constant negative acceleration. And here an object moving negative direction with constant negative acceleration. Now these are the graphs for an object moving with accelerated motion. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट हा ऍक्सेलरेटेड मोशन त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो त्यावेळी म्हणजे या ठिकाणी ग्राफ जो आहे त्याचा जो स्लोप आहे तो आपल्याला 0 मिळणार नाहीये. अगोदरच्या जे काही मोशन आपण बघितलेले आहे किंवा अगोदरचे जे ग्राफ आपण बघितला त्याच्यामध्ये आपल्याला नॉन ऍक्सेलरेटेड मोशन मिळालं होतं. इथे आपल्याला तो ऍक्सेलरेटेड आहे म्हणजे यांचा जर ग्राफ आपण कोणत्याही ठिकाणी जर घेतला तर तो 0 मिळणार नाही. म्हणजे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ही 0 असणार नाहीये. आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जर समजा व्हेलॉसिटी कॉन्स्टंटली इन्क्रीज होत असेल तर या दिलेल्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे तो लिनियर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. कसा मिळत आहे, लिनियर मिळत आहे. जर समजा व्हेरिएबल ऍक्सेलरेशन असेल तर त्या ठिकाणी ग्राफचं जे नेचर आहे ते बदलेल. थर्ड वन इज व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर an object moving with variable acceleration. या ठिकाणी ऍक्सेलरेशन कसं आहे आता व्हेरिएबल आहे. मग व्हेरिएबल ऍक्सेलरेशन मध्ये आपल्याला दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन मिळतील. पहिला जो ऍक्सेलरेशन आहे तो इन्क्रीजिंग ऍक्सेलरेशन कसा असेल, इन्क्रीजिंग ऍक्सेलरेशन. आणि इन्क्रीजिंग ऍक्सेलरेशन साठी आपल्याला ग्राफ जो आहे तो नॉन लिनियर मिळेल. कसा मिळेल, नॉन लिनियर मिळेल. आणि या ग्राफचा जर आपण स्लोप घेतला तर तो स्लोप आपल्याला स्लोप ऑफ द ग्राफ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा कसा मिळेल, या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळेल. यावरून आपण जर त्या ठिकाणी याचं जर ऍक्सेलरेशन काढलं तर ते इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन मिळेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळं असलेलं आपल्याला आढळून येईल. म्हणजेच कसं ऍक्सेलरेशन असेल, व्हेरिएबल असेल. म्हणजे जर आपण या ठिकाणी जर स्लोप जो आहे तो या दोन पॉइंट्स मध्ये त्या ठिकाणी घेतला या पद्धतीने तर आपल्याला त्याची व्हॅल्यू ही वेगळी मिळेल. परत आपण या ठिकाणी या पद्धतीने जर घेतला तर त्याची व्हॅल्यू आपल्याला वेगळी मिळेल. म्हणजेच काय तर व्हेरिएबल ऍक्सेलरेशन यांचा जो स्लोप आहे तो कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. आणि सेकंड कंडिशन जी आहे ती म्हणजे डिक्रीजिंग ऍक्सेलरेशन. काय असेल,
डिक्रीजिंग ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन जर डिक्रीज होत असेल तर ग्राफ जो आहे तो आपल्याला या प्रकारचं नेचर त्या ठिकाणी मिळेल. हे नेचर आपल्याला नॉन लिनियर मिळेल. तिकडे आपण बघितलेलं आहे ऍक्सेलरेटेड आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये लिनियर ग्राफ आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी नॉन लिनियर ग्राफ आपल्याला मिळतो. या ग्राफचं जर नेचर आपण बघितलं तर ते नॉन लिनियर असून डिक्रीजिंग ऍक्सेलरेशन आहे. आणि जर ऍक्सेलरेशन डिक्रीज होते म्हणजेच इथे आपल्याला जो स्लोप मिळणार आहे तो निगेटिव्ह असेल. कसा असेल तो स्लोप? निगेटिव्ह असेल. आणि या प्रकारचे जे ग्राफ दिलेले आहेत म्हणजेच व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे, या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ वरून आपण दिलेल्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती डिस्क्राईब करू शकतो. आणि यावरती आधारित आपल्याला स्टेट बोर्डला, त्यानंतर सीबीएसई बोर्डला, एनसीईआरटी बोर्डला आणि आपल्या जे काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आणि थेरी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. यावरून आपण हा जो भाग डिस्कस केलेला आहे, जो भाग आपण डिस्कस करत आहोत तो कायनॅमॅटिक्सचा पार्ट येत असल्यामुळे आपल्याला ही जी काही मोशन दिलेली आहे, ही जी आपण स्टडी करत आहोत, हे लिनियर मोशनचा आपण स्टडी केलेला आहे. म्हणजेच रेक्टिलिनियर मोशनचा आपण स्टडी केलेला आहे. मोशन्स ऑफ मोशन किंवा मग कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. अँड दॅट कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन वी कॅन डिड्यूस और एक्सप्रेस बाय युजिंग द ग्राफ. ग्राफच्या साहाय्याने आपल्याला ते जी कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन्स दिलेली आहेत ते त्या ठिकाणी व्हेरीफाय करता येतील. आणि तो जो काही भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत.